माझ्या तोंडाला काळं फासलं होतीस ना? आमच्या घरातून आम्हाला बाहेर काढायला निघाला होतास ना तू? अवी, अहो काय करताय, जाऊ द्या ना. का जाऊ द्या? तुला माहित नाही हा माणूस काय काय बोललाय? याला असं सोडणार नाही मी. माझ्या तोंडाला काळं फासून आम्हाला या घरातून बाहेर काढायची हिंमत कशी होत होती रे तुझी? अवी पास कर. खरंच दादा, चुकलंच आमचं. जे काही बघून ऐकून आमचा जो गैरसमज झाला होता ना, त्यासाठी खरंच आम्हाला माफ करा. जाऊ दे ना राणीका, जाऊ द्या, सोडून द्या. अहो जाऊ द्या ना. नाही, कसं जाऊ द्या? नाही जाऊ द्यायचंय कोणालाच. काय दुर्दैव आहे आपलं की हे असले शेजारी आहेत आपले. माणुसकी ही गोष्ट माहित नाही या लोकांना. अरे माणूस आपला असू दे, परका असू दे, पण माणुसकीनं आपण वागायला हवं एवढी बेसिक शिकवण नाहीये तुमच्यामध्ये. आमच्यावर जेव्हा वाईट वेळ आली त्यावेळी तुम्ही सगळे आम्हाला घरातून बाहेर काढायला आलात, तोंडाला काळं फासलत माझ्या. पण तुम्हा सगळ्यांना मदत करून पण काय उपकाराची परतफेड केली आहे. वा, लक्षात ठेवायचं, जे तुम्ही सगळे वागलात ना, हे सगळं मी लक्षात ठेवणार मरेपर्यंत. काय ना, इतकं घाण तुम्ही वागलायत आमच्याशी, पण तरी मनापासून देवाकडे एक प्रार्थना मी करीन की जशी वेळ आमच्यावर आली ना, तशी तशी तुमच्यावर नको यायला. कारण आम्ही जे भोगलंय, जे सोसलंय ना, ते सोसण्याची ताकद कदाचित तुम्हापैकी कोणातच नसेल. हे सोसताना जर तुमच्यासारखे शेजारी असतील, मग तर अवघडच आहे सगळं. आई, अरे कसं आहेस रे प्रताप? किती दिवसाने दिसतोय. माझा सोन्या. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही यांच्याशी कसेही वागलात तरी ते तुमच्या भल्याचाच विचार करतात. आणि त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना वाटलं होतं की ह्यांच्यामुळे तुमची मुलं बिघडतील. काय हो दादा? अनु, खरंच चुकलं ग. माफ कर आम्हाला. नाही नाही नाही, तुम्ही माझी माफी मागू नका. मी काही मनात राग धरून बसणार नाहीये, तो माझा स्वभावच नाही. तर एका गोष्टीचं वाईट वाटलं, तुम्ही आमची एवढी जुनी शेजारी आहात आणि तुम्ही माझ्या नवऱ्याशी कसे वागलात? एवढं टोकाचं वागायला नको होतं. थोडासा संयम ठेवायला हवा होता, थोडासा विश्वास असायला हवा होता. आम्हाला बरं वाटलं असतं, आम्हाला आधार वाटला असता तुमचा. आणि दादा, हे दुसऱ्यांदा झालंय तुमच्या हातून. आणि दादा, त्या दिवशी पण तुम्हाला आठवते ते गुंड आलेली आम्हाला घराबाहेर काढलेलं, तेव्हाही तुम्ही ह्यांना नको नको ते बोललात आणि निघून गेलात. आत्ता सहन केलं, मागच्या वेळेस सहन केलं, पण यापुढे तुम्ही किंवा तुमच्यापैकी कोणीही माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या नवऱ्याला काहीही वाईट साईड बोललात तर मी नाही सहन करणार. मी नाही खपून घेणार. वहिनी, असं नका हो बोलू. आमच्याकडून चूक झाली आहे, मान्य आहे, पण पुन्हा असं नाही घडणार.
अनु आम्ही तुला आता सगळेजण शब्द देतो की इथून पुढे आम्ही असे वागणार पण नाही आणि बोलणार पण नाही. खोट्या बातमीसारखीच खरी